12वे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. सतीश पहिला गोलंदाज वाशिवली टीम कडून. डाव्या हाताचा फलंदाज विशाल मस्कर आणि नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे दीपेश गायकर. मेन अंपायर प्रतीक शिर्के आणि स्केअरलेग अंपायर बंड्या गोडिवले. पहिला चेंडू घेऊन येतील सतीश. ओह, चांगला चेंडू होता या ठिकाणी, खोदून काढला अक्षरशः मिडॉनच्या रिझन मध्ये. क्षेत्रक्षणी तेवढं चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. विनय पाटील, नामू पाटील यांचे सुपुत्र आहेत ते विनय पाटील. बघा, चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी करण्यात आले त्यांच्याकडून. एक सुंदर असे समालोचक आपल्या परिसरामधले ते म्हणजे नामू पाटील, सगळ्यात सिनियर. त्यांनाही देवाज्ञा आली, ते लवकरच आमच्यातून गेले, परंतु क्रिकेट त्यांचे जे सुपुत्र आहेत विनय यांनी क्रिकेटवरचं प्रेम अजूनही कायम ठेवलेलं आहे. स्ट्रायकर एंडला आता नवीन फलंदाज येईल या वेळेला दीपेश गायकर आणि विशाल ही जोडी मैदानावरती. डावखुरी हाताचा गोलंदाज सतीश. खूप चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका या ठिकाणी खेचलाय यष्टीरक्षक चेंडूच्या खाली मला वाटतं. आणि पहिला हादरा या ठिकाणी मिळतोय जाताडे टीमला. टीमची धावसंख्या केवळ 1 असताना पहिला फलंदाज या ठिकाणी झेलबाद. महेंद्र गायकर नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करेल. ITC लाईव्ह आपण पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन या टुर्नामेंट मध्ये करण्यात आलेलं आहे. कारण आपण जर पाहिलं तर 8च टीम रोज खेळणार आहेत. आज गुरुवार 8, शुक्रवारी 8, शनिवार 8 आणि रविवारी त्या ठिकाणी 8 टीम, अशा 32 टीम या टुर्नामेंट मध्ये खेळतील. आणि प्रत्येक सामना मला सोडे 4 षटकांचा होईल. कारण आपण जर पाहिलं तर सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. सलामीचे गोलंदाज सतीश याने पहिली विकेट त्या ठिकाणी मिळवली. पहिला हादरा त्या ठिकाणी दिलेला आहे झेलबादच्या रूपात. डाव्या हाताचा गोलंदाज सतीश पहिली विकेट त्या ठिकाणी मिळवतोय. प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू या मैदानाकडे येईल. कारण मैदान हे अतिशय ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावरती बसण्यासाठी खूप चांगली व्यवस्था आणि शांत असं वातावरण आहे. सतीश तयार. पुन्हा एकदा हा हलक्या हाताने फक्त कट केला चेंडूला गल्लीमध्ये. 1 धाव घेतली जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. चेंडू उचलेल तोपर्यंत एकदा पूर्ण केलं त्याने. एका धावेच्या बरोबरीने 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय गाडीच्या काच थोड्याशा अडचणीच्या होत आहेत खेळाडूंना. थोडंसं त्याची जी फ्लॅश त्यांच्या डोळ्यावरती येते. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार सतीश. हो, खूप चांगला चेंडू होता. विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. चांगली गोलंदाजी करतोय. एक पहिले विकेटचं पतन झालंय. त्यानंतर मात्र 2च धावा धावफलकावरती पाहायला मिळते टीम जाताडेच्या. पहिलं षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आक्रमण त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. षटकार चौकार यांची फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळायला पाहिजे. गोलंदाज यावेळेस चेंडू थोडासा बाहेर निघाला. पंच प्रतीक यांचा वाईट चेंडूचा इशारा. आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं का होईना परंतु एक अबांतर धाव मिळते. ती फलंदाज करणाऱ्या टीम जाताडेला. 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत झालेल्या आहेत. डाव्या हाताचा गोलंदाज आहे तो सतीश वाशिवली टीमचा. असं विलेज एंड कडून मारा करतो. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. यावेळेस निर्धाव चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावा तिथेच स्थिरावल्या. 3च धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आतापर्यंत जाताडे टीमच्या. मोठे मोठे फटके त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु त्यामध्ये यश मिळत नाहीयेत फलंदाजांना. गोलंदाजी हा खूप चांगला फटका होता. इथे मात्र सरळ जाईल चेंडू क्षेत्ररक्षकाच्या दिशेने आणि 4 धावा या चेंडूवरती मिळत आहेत फलंदाजाला. 4 धावांच्या बरोबरीनं पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या मात्र 1 बाद.
मस्त रितेश बोंबले मला असं वाटतं गायक आहेत, अतिशय सुंदर गीत. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय प्रथमेश, आमचे मित्र आहेत विनायक पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे स्वागत आहे. विनायक पाटील या ठिकाणी टीमचे 12वे खेळाडू म्हणून आलेले आहेत. आता म्हातारे झालेत 40 वर्ष, त्यामुळे टीम मध्ये हिस्सा नाही आहे त्यांना. 40+. चला वेळ घेऊ नका, चला गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज प्रथमेश. यानंतर होणारी मॅच दोन्ही टीमला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. वरवसे आणि बोरिवली दोन्ही टीमला विनंती असेल की आपण कुठे असाल ताबडतोब या ठिकाणी संपर्क करावा. वरवसे आणि बोरिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. प्रथमेश तयार कासप विलेज एंड कडून. पहिला चेंडू, खूप चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका हवेमध्ये, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे खूप चांगला जय पकडलाय तो आपण बघतोय समीर यांनी. आणि अजून एक विकेटचं पतन केवळ 7 धावा असताना जाताडे टीमच्या महेंद्र गायकर झेलबाद. सात धावा त्या ठिकाणी झाल्या, 2 विकेटचं पतन झालेलं आहे. टीम जाताडे आपण बघतोय नवीन फलंदाज खेळपट्टीकडे चाललाय तो मात्र दिलीप मस्कर. दिलीप मस्कर, बरेचसे मस्कर या ठिकाणी पाहायला मिळतात. एक मस्कर होता सतीश मस्कर, यॉर्करचा एक चांगला गोलंदाज. सतीश मस्कर दिसत नाही आपल्याला या टीम मध्ये, त्यांचे वय झालेलं आहे. गोलंदाजी करतोय तो प्रथमेश. प्रथमेश गोलंदाजी करण्यासाठी दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे आपण बघतोय ते जाताडे टीमच्या विरोधात खेळताना वाशिवली या टीमचं. हा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच मेन अंपायर जे बंड आहेत त्यांचा कुठलाही निर्णय या ठिकाणी आला नाही. याचा अर्थ चेंडू डॉट. केवळ धावफलकावरती धावा आहेत टीम जाताडेच्या. 2 बाद 7 धावा. मालुसरे आमचे स्कोरर, कॉमेंटेटर पण अंकित मालुसरे आहेत. दीप मालुसरे, प्रथमेश आपण पाहताय. प्रेक्षकांची गर्दी थोड्या वेळानंतर हळूहळू वाढणार आहे. यानंतर वरोसे आणि बोरिवली टीम मला वाटतं मागच्या टुर्नामेंट मध्ये इथे 3ऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली होती. चांगला फटका होता इथे मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत केवळ एकच धाव, आणि या एका धावेच्या बरोबरीने आता 8 धावा केवळ धावफलकावरती आहेत त्या टीम जाताडेच्या. आक्रमण करावं लागेल, षटकार चौकार मारावे लागतील तरच या मॅच मध्ये जाताडे संघाची धावसंख्या मोठी होईल. अन्यथा गोलंदाजांनी खूप चांगलं वर्चस्व आतापर्यंत प्रस्थापित केलंय त्या मैदानावरती. विकेट त्या ठिकाणी पडतायत आणि धावांवरती अंकुश ठेवला जातोय. नाणेफेकीचा कोल मला असं जिंकलाय तो टीम वाशिवलीने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. तो निर्णय आतापर्यंत त्यांच्या पथ्यावरती पडलाय आणि अंगलट आलाय असं वाटतंय की काय ते टीम जाताडेच्या. आणि आतापर्यंत त्यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय ते गोलंदाजांनी. हा मोठा फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू 40 शॉट पाहिल लेगला. 2-2 क्षेत्ररक्षक होते परंतु इथे झेल मात्र पकडू शकले नाहीत आणि 1 धाव त्या चेंडूवरती मिळेल. त्या एका धावेच्या बरोबरीने आता 9 धावा धावफलकावरती टीम जाताडेच्या. प्रयत्न चांगले होते दोन्ही खेळाडूंचे आपण बघतोय. यष्टीरक्षक मला सोटे बंटी काय बंटी यांना झेल पकडता आला नाही. प्रयत्न केले त्यांनी परंतु झेल त्यांच्याकडनं निसटला आणि अजून एक हादरा मिळू शकला असा जाताडे टीमला. जाताडे आणि वाशिवली या 2 टीम पहिली मॅच खेळत आहेत या स्पर्धेची. अतिशय मोठी स्पर्धा आहे. हा खूप चांगला फटका जाईल सीमारेषे पलीकडे, अगदी टोला लगावला लॉंग बॉलच्या डोक्यावरनं. भाऊ
बाहुबली फलंदाज आहे बघा, दष्टपुष्ट आणि षटकार मारलाय, 6 धावा मिळतात. दिलीप मस्कर यांच्या बॅट मधनं 6 धावा मिळतायत जाताडे संघाला. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, बॅटच्या अगदी रडार मध्ये चेंडू आला आणि त्याला सीमारेषेच्या पलीकडे त्या ठिकाणी पाठवलं फलंदाजांनी. हा पुन्हा एकदा इथे जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि यावेळेस मात्र 4 धावा नक्की मिळतील. या 4 धावांच्या बरोबरीने झेल निसटला आणि त्यामुळे थोडस धन्यवाद डीजे आमचे मनोज पाटील कादेवलीचे माझे उपसरपंच, बरोबर ना रे सरपंच होतास, उपसरपंच. अतिशय चांगलं डीजेचं ऑपरेटिंग त्यांच्याकडनं पाहायला मिळतं. पहिली 2 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या मात्र 19 जाताडे संघाच्या. चांगली फलंदाजी, पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली झाली, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांनी वर्चस्व प्रस्थापित केलं. याचा अर्थ या मैदानावरती दोन्ही खेळाडूंना म्हणजे गोलंदाजाला आणि फलंदाजांना समान संधी आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. पहिल्यांदा असं वाटलं की गोलंदाज वर्चस्व प्रस्थापित करतायत, पण त्यानंतर मात्र फलंदाजांनी आक्रमण. हा मोठा चेंडू, तेवढा चांगला फटका, जबरदस्त फटका, मिडविकेट आणि लॉंग ऑनच्या वरून चेंडू मारलाय. सगळ्यात लांब षटकार आहे आतापर्यंतच्या आजच्या मॅच मध्ये. डावखुऱ्यात आता फलंदाज विशाल भास्करच्या बॅट मध्ये 6 धावा. विशाल वरती हल्ला चढवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. भूषण विनायक, आमचे विनायक पाटील गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे मात्र जाईल चेंडू, विनय पाटील च्या हातामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि अजून एक हादरा दिलाय तो जाताडे संघात 2 विशाल मस्करच्या रूपामध्ये. आणि आतापर्यंत विकेटचं पतन झालंय, दीप मला सांगतोय 4 आणि धावा आहेत त्या मात्र धावफलकावरती 25 धावा. 3 विकेटच्या पतनानंतर 25 धावा. चांगला झेल पकडला, असं वाटलं की 4 धावा मिळतील की काय, परंतु विनय पाटीलनं पकडलेला झेल. सुरेश पाटील यांचे खंदे समर्थक, कारण आपण बघतोय नेहमीच त्यांच्या स्टेटसला मामा आहेत त्यांचे ते, परंतु इथे आपण बघतोय धावा आहे धावफलकावरती 25 वाशिलीच्या विरोधात जाताडे संघाच्या. 3 बाद 25.
12वा खेळाडू बघा छोटासा आहे. इथे पंचांचा कदाचित इशारा येईल, पण काय येईल हे पाहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाला चकवा दिलाय बंटी पाटील आणि 2 वाईटचे इशारा या ठिकाणी आलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक आपण बघतो गलीमध्ये थोडेसे त्यांना चेंडून चकवा दिला बंटी आणि दुसरं क्षेत्ररक्षक आहे. 26 धावा धावफलकावरती 27 वाईट प्लस. दिलीप म्हस्कर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण गोलंदाजी चांगली होते. थोडासा चेंडू खाली राहिला, याच्यावरती आक्रमण करायचं होतं. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. एकच धाव या चेंडूवरती मिळते. 28 धावा धावफलकावरती. किमान 40 धावा होणं गरजेचं आहे. त्या मैदानावरती जर एक चांगला संघर्ष सामना दाखवायचा असेल तर 40 धावा होणं गरजेचं आहे. प्रमोद आता येतोय नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला प्रमोद माळी. 3 विकेटचं पतन झालंय. चौथा खूप चांगला चेंडू होता. टप्प्यापर्यंत थोडा स्लोवर झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. धावफलकामध्ये कुठे बदल पाहायला मिळत नाही. धावा तिथेच थांबल्या, त्या म्हणजे 28 धावा. यानंतर वरोसे आणि बोरिवली या 2 टीम दरम्यान मॅच होईल. दोन्ही टीमने या ठिकाणी यायचं आहे. पुढे आला मस्त फटका इथे प्रमोद माळीच्या बॅट मधून स्टंप आउट झालाय. खूप चांगला फटका. 6 धावा आणि इथे या 6 धावांच्या बरोबरीने आता मात्र थोडस अडचणीमध्ये टीम वाशिवलीला. 34 धावा धावफलकावरती. प्रमोद माळीच्या बॅट मधला षटकार. कडा त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशा रीतीने 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3/35 अशी धावसंख्या झाली आहे ती टीम जाताड्याची. व्यासपीठावरती जे आपले मान्यवर आहेत, गावातील ग्रामस्थ आहेत, त्यांचं पण स्वागत या ठिकाणी करूया. आणि आमचे विजय देवलेकर, ज्यांना क्रिकेटची आवड नाहीये पण गणपतीत त्यांना खूप आवड असते, ते पांचे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती या विजय देवलेकर आणि केशव पांचे ना अनंत पांचे यांना विनंती असेल, तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. चला विजय या. तीन षटकं संपलीत, 35 धावा. व्यासपीठावरती राम शिर्के उपस्थित आहेत, त्यानंतर आपले नितीन गोडिवले, अण्णा साळवी, त्यानंतर शंकर गोडिवले, ही सगळी मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याच्या अगोदर आपण पाहिलं संदीप गोडिवले होते, शेखर जाधव, जितेंद्र जाधव इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर प्रभाकर गोडिवले. सगळे हळूहळू आता अजूनही पाहुणे येतील, पण आता आपण बघतोय संध्याकाळी मला असं वाटते पाहुणे किंवा संडे रविवारी बरेचसे पाहुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा या आयोजकांनी आयोजित केलेली आहे. सगळ्या या टीमच्या खेळाडूंनी मेहनत रात्रभर काल त्यांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे. याच्या अगोदरही खूप त्यांची मेहनत पाहायला मिळाली. चला, नवीन गोलंदाज, शेवटचा गोलंदाज आपण बघतोय. विनायक मला सांगतोय नवीन गोलंदाज नितेश कायकर, विनायक पाटील, प्रमोद माळी बॅटिंग साठी आलेला आहे. आणि साई ना तुझं नाव? साई बघा इथे, साई केदारी ना, प्रमोद केदारी. इथे मात्र चेंडू गरंगट चाललाय, मिड विकेट वाईडीच्या दिशेने क्षेत्ररक्षक. दुसरी धाव या ठिकाणी मिळेल का? आणि 2 धावा
या ठिकाणी पूर्ण होत असताना प्रतीक शिर्के आणि बंड्या गोडिवले हे दोन अंपायर या ठिकाणी पाहायला मिळतात. एक चांगले अंपायर आहेत बंड्या गोडिवले आणि प्रतीक शिर्के. आज मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये बंड्या गोडिवले, त्यानंतर स्केअर लेग अंपायर आहे ते प्रतीक शिर्के, आमचे अंकित मालुसरे आज आहेत. अजिंक्य भौड या ठिकाणी त्यांची मॅच मला असं वाटते होणार आहे, परंतु त्यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती यावं. अजिंक्य भौड चांगले समालोचक आहेत. मी जरी नसलो तरी मला बरेचसे फोन येतात की तुम्ही आहात का, कारण सेम टू सेम माझ्यासारखा आवाज. ते अजिंक्य भौड यांना आपण विनंती करूया. 2 षटकं संपली, 3 षटकं संपलेली आहेत. 4थं षटक या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज सय्यार या वेळेला. चेंडू खाली राहिला. इथे सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे मला असं वाटतं या टुर्नामेंट सत्रामधलं. पहिलं सत्र पहिल्यांदा थोड्या धावा कमी होत्या टीम जाताड्याच्या. साईनी आज शाळेला दांडे मारून त्याला असं वाटलं की काहीतरी होईल. अगोदर थोडे टेन्शन मध्ये होते, पण षटकार मानता साई थोडा खुश झालेला आहे. बघा धावफलकावरती धावा 35. चांगला चेंडू सरळ जातोय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. एकच धाव घेतली जाईल आणि प्रमोद केदारीला स्ट्राईक घ्यायची होती, परंतु स्ट्रायकर एंडला आलाय तो फलंदाज यावेळेला दिलीप मस्कर. 38 धावा. दीप मालुसरे चांगली स्कोरिंगची भूमिका या ठिकाणी पार पाडत असताना दिलीप चांगला धष्टपुष्ट फलंदाज आहे. बॅटच्या रडारमध्ये जर का चेंडू आला तो सीमारेषे पलीकडे जाऊ शकतो. मागे त्याने असा एक चटकार मारलाय आपल्या टीमसाठी. प्रयत्न करतोय, परंतु गोलंदाजी चांगली होते. इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो थोडासा सतीश, मला असं वाटतं सतीशने चेंडू फेकला. स्ट्राईक बदलतीये, परंतु इथे फलंदाज बाद होईल आणि इथे हादरा मिळेल तो जाताडे संघाला. टीमची धावसंख्या आता आहे 4 बाद 39. 39. Yes, DJ. मिथुन नवीन फलंदाज, मिथुन गायकर बरोबर ना. गोलंदाज सय्यार. हो इथे थोडासा बाहेर निघालाय, पंचही बाहेर निघाले. इशारा केलाय की हा चेंडू वाईड आहे आणि या वाईड चेंडूच्या मदतीनं 40 धावा धावफलकावरती टीम जाताड्याची. एक चांगल्या स्थितीमध्ये ती जाताडे टीम आता 40 पर्यंत पोहोचलेली आहे. 40 धावा करताना बघूया कशी परिस्थिती निर्माण होते टीम वाशिवलीसाठी, कारण वाशिवलीमध्ये चांगले फलंदाज आहेत. आपण जर पाहिलं विनय असेल, त्यानंतर अक्षय पाटील लेदरचा एक चांगला खेळाडू आहे त्यांच्या टीम मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे जातोय. चेंडू गरेंगळत चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनचा. चेंडू उचलतोय तो मिडॉनच्या रिझर्व मध्ये येऊन, पण इथे धावचित होईल आणि अजून एक हादरा मिळतोय तो या जाताडे संघाला. पहिलं सत्र मला असं या ठिकाणी अजूनही संपलेलं नाही. पहिल्या सत्रातील काही चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा. चांगली गीतं डीजे कडनं वाजवला बघताय. एकदा जेलला गेलं का बाहेर निघत नाही बोलतात ते, बरेच वेळा बघितलंय. बघा आता कराड बघतोय, गोलंदाजी करतोय तो गोलंदाज. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. नितेश गायकर. चला टाइमपास करू नका विनय. आणि बॅटिंग साठी आहे मोहन मस्कर. बघा साई खूप खुश आहे, शाळेत त्याने आज दांडी मारलेली आहे. साई जाताडेचा खंड समर्थक आहे.
चांगला चेंडू होता, इथे टॅप केलाय गलीमध्ये. क्षेत्रक्षणी चांगलं होत आहे. इथे आपण बघतोय एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नाही आणि एकच धाव. आणि एका धावेच्या बरोबरीनं पहिलं सत्र संपलेलं आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली आहे ती 42-43 धावांची गरज आहे. पण त्यापूर्वी विनंती असेल बोरिवली संघाचा कर्णधार आणि वरोसे टीमच्या कॅप्टनला की मंगेश आवळे आणि या आयोजन कमिटीकडे आपण या ठिकाणी या टॉस करण्यासाठी संपर्क. पाहुणे म्हणजेच मान्यवर गावातील सगळे आमचे ग्रामस्थ यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. चला वरोसे आणि बोरिवली टीमला टॉस करण्यासाठी यायचं आहे लगेचच. चांगलं आयोजन या ठिकाणी आपण बघतोय. पहिल्या क्रमांकासाठी 40,000 रुपयाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 20 आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 असं पारितोषिक आहे. दाताडेचा 12वे खेळाडू बघा. चला मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आपण विनंती करूया सन्माननीय शंकर गोडिवले रायगड भूषण यांना विनंती असेल की आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि विनंती असेल की आयोजन कमिटीला की आपण त्यांचं आपण स्वागत करावं. शाल पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जाईल. स्वागत केलं जात आहे ते शंकर गोडिवले यांचं. रायगड भूषण या सन्मान त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. आणि आमचे तांबोळी आलेले आहेत. शेरो शायरी के बादशाह वडगावचे तांबोळी या. तांबोळी या, तुमचंही स्वागत आहे. तिथे सन्माननीय आमचे रायगड भूषण शंकरजी गोडिवले यांचं स्वागत केलं जाते. नंदकुमार महाडिक आणि मंगेश आवळे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर नारायण साळवी यांना विनंती आपण करूया. नारायण साळवी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्माननीय नारायण साळवी यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. नारायण साळवी, चला हे घे रे बाबा. मंगेश घे. नारायण साळवी यांच्या ठिकाणी माजी उपसरपंच त्यांच्या सौभाग्यवती होत्या, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. निकेश मालुसरे यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जाईल. चला सलामीची जोडी पाठवा. वाशिवली टीम आपण सलामीची जोडी पाठवायची आहे. नारायण साळवी यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. ॲडव्होकेट जितेंद्र जाधव यांचं आपण स्वागत करूया. त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी स्वागत स्वीकारावं. चला स्वागत या ठिकाणी केलं जाईल ॲडव्होकेट जितेंद्र जाधव यांचं. अनिकेत वाघ यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. त्याला विजय देवलेकर आणि पानशे स्वागत या ठिकाणी होत आहे ते ॲडव्होकेट जितेंद्र जाधव यांचं. त्यानंतर राम शिर्के सामाजिक कार्यकर्ते यांचे या ठिकाणी आपण स्वागत करूया. राम शिर्के यांचं स्वागत केलं जाईल. निकेश मालुसरे यांच्या शुभ हस्ते यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आपण करतोय. चला वेळ घेऊ नका. त्यानंतर नितीन गोडिवले समाजसेवक नितीन गोडिवले यांचंही स्वागत त्या ठिकाणी केलं जाईल. आपण विनंती करूया आयोजकांना की त्यांचं आपण स्वागत करावं. चांगलं आयोजन या ठिकाणी केलं या प्रतीक इलेव्हनच्या सगळ्या सहकार्यांनी. सगळ्यांचा यथोचित मान सन्मान
आमचे तांबोळी आर के तांबोळी शेरो शायरी के बादशाह यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे स्वागत आहे. चला वळूया मॅच कडे आणि मॅच कडे वळतोय आपण अंकित मालुसरे यांच्याकडे. नाही तू मागे बसायला लागेल कारण काही खर्च नाही करीत काय भेटणार. धन्यवाद अभिषेक पाटील सर. पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि धावा संख्या झाले 42. येणारे 24 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 43 धावांची. टॉसला बोला पहिला अंकित त्यांना 24 चेंडू आणि 43 धावा संख्येची गरज. जाताडे आणि त्यांच्या विरोधात वाशिवली असा सुरू असलेला पहिला सामना आपण या ठिकाणी बघतोय. मी बोरिवले आणि वरोसे दोनही टीमच्या कर्णधारास विनंती करतो की आपण टॉस साठी यावं. प्रतीक 11 कराडे बुद्रुक आयोजित स्वर्गीय प्रतीक गोडिवले याच्या नावानं स्मृती ट्रॉफी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. 4 दिवसाची स्पर्धा. आजपासून या स्पर्धेला खरं तर प्रारंभ झाला आणि आपण की पहिलाच सामना या ठिकाणी रंगतोय. टॉस जिंकला होता वाशिवली टीमनं. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते जाताडे टीमला आणि धावा त्यांनी उभारल्यात त्या 42. चला बोरिवली टीमचे कॅप्टन सुमित कर्णधार आणि पाहुणे थांबलेत. मी सर्व संघांना सूचित करतो की नाणेफेकीचा कौल पहिलं सत्र संपल्यानंतर जो इनिंग ब्रेक असतो ना त्यामध्येच केला जाईल आणि जो कर्णधार उशीर करेल आणि दुसरा कर्णधार जर हजर असेल तर त्या टीमला टॉस विन दिला जाईल. याची दक्षता घ्यायची आहे. भरपूर काळ चेंडू हवेमध्ये पण हा झेल ड्रॉप होतो आणि तदनंतर येतोय चौकार वाशिवली टीमसाठी. 43चा पाठलाग त्यांना करायचंय पण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. सन्माननीय ॲडव्होकेट जितेंद्र जाधव साहेब यांच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी होईल. एका बाजूला असेल बोरिवली आणि त्यांच्या विरोधात वरोसे. अजिंक्य बौड हे सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. लोअर फुलटॉस होता ऑन ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलेत. मिथुन गायकर त्या ठिकाणी होते. एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल अक्षय पाटीलला आणि एका धावेच्या बरोबरीने वाशिवली संघ जाऊन पोहोचतोय 43 या धावा संख्येचा पाठलाग करत असताना 6 या धावा संख्येवरती. वरोसे टीमनं टॉस जिंकलेला आहे. यानंतरच्या मॅच मध्ये 43 धावांची गरज वाशिवली आणि त्यांच्या विरोधात जाताडे असा सुरू असलेला सामना. 24 चेंडू आणि 43चा पाठलाग करायचा आहे तो वाशिवली टीमला. सलामीची जोडी मैदानावरती सतीश शिंदे आणि त्याच्या जोडीला अक्षय पाटील. मात्र पहिलं षटक टाकतोय तो गोलंदाज विशाल. विकेटवरती हा चेंडू रेंगालतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निटसा चेंडू बॅटवरती आला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ संपेल आणि धावफलक स्थिरावेल 6 या धावा संख्येवरती. बिनबादी जमेची बाब असेल. 43चा पाठलाग करायचा 24 चेंडूवरती. खरं तर अभिषेक पाटील यांनी सांगितलं होतं की पहिल्या सत्रात किमान 40 धावा जर झाल्या तर गोलंदाज संघर्ष करतील जाताडे टीमच्या आणि तशी धावा संख्या धावफलकावरती आली आहे ती जाताडे टीम कडून. 43चा त्यांना बचाव करायचा आहे. गोलंदाज तयार आहे. ऑन साईडला भरपूर काळ हवे त्या चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार येतोय. दुसऱ्या सत्रातील हा पहिला षटकार.
येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होती 12. बिनबाद 12 अशी आश्वासक सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. ती वाशिवली टीम कडून 43चा पाठलाग त्यांना करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. याचा अर्थ उर्वरित आता 18 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 31 धावांची. 18 चेंडू 31 धावसंख्येची गरज. ITCच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी कव्हर केली जाते. लाईव्ह प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून आपण बघू शकाल. फार चांगली क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्रतीक 11 कराडे बुद्रुक यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली स्पर्धा स्वर्गीय प्रतीक गोडिवले याच्या आठवणींना उजाला म्हणून आपण बघतो या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या नावाची ही स्पर्धा आहे. अभिषेक पाटील सर यांनी पहिल्या सत्रात सांगितलं की प्रत्येक एक चांगला संयमी आणि शांत खेळाडू होता. या टीमचा तो हिस्सा होता. पण आज तो जरी आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी जोपासण्याचा प्रयत्न या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जातो. त्यांना आपण विशेषतः धन्यवाद दिले पाहिजेत. फार चांगली स्पर्धा. पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीचा पहिला सामना जाताडे आणि त्यांच्या विरोधात वाशिवली. स्ट्रेट हिट ऑफड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी पण ताळमेळ नव्हता आणि त्या कारणास्तव चेंडू 1 बाउन्स जाईल सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा आहेत धावफलकावरती. 43चा पाठलाग करायचा आहे. 17 चेंडू आता 27 धावसंख्येची गरज. प्रतीक गोडिवले यांचा उल्लेख आपण वारंवार करतोय पण नेहमीच आपल्याला अद्यापही भासते. चला स्वयंसेवक चेंडूवरती लक्ष आपण केंद्रित करायचे. 17 चेंडू आणि 27ची गरज आहे. या ठिकाणी आपण बघतो आज प्रतीक गोडिवले या त्याचबरोबरीने आज आपल्यात नाही आहेत. सगळ्यांचे लाडके अण्णा अर्थातच धर्मराज जाधव यांचंही काही दिवसापूर्वी इतर म्हणेन निधन झालं आणि आज ते जरी आपल्यात नसले तरी नेहमीच समाजासाठी त्यांचं योगदान अगदी भरीव राहिलं. आणि कराडे गावातून खरं तर अभिषेक पाटील सर यांनी सांगितलं की सगळ्यात हुशार व्यक्तिमत्व समाजामध्ये अगदी मी तर म्हणेन चांगली जाण असलेलं व्यक्तिमत्व आणि आज त्यांची सुद्धा आठवण या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला वारंवार होईल. ते त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण केली. निर्धाव चेंडू येथे स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूच्या बरोबरीने धावफलक स्थिरावेल. बिनबाद 16 या धावसंख्येवरती. 27ची अद्यापही गरज आहे वाशिवली टीमला. गोलंदाज तयार आहे. हा प्रकार क्षेत्ररक्षकाचा वेध घेईल असं वाटलं होतं पण क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा पार जातोय. अक्षय पाटीलच्या बॅट मधून चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 20 धावा आहेत धावफलकावरती. अजिंक्य भाऊड यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. हरके तांबोली यांचंही आगमन झालेले त्यांचंही स्वागत असेल. त्याचबरोबरीने वाबे घरचे एक चांगले समालोचक प्रथमेश मोरे यांचंही आगमन झाले. त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. फार चांगली स्पर्धा आहे. 4 दिवस या स्पर्धेचं अगदी नेटका असं आयोजन. कारण 8 संघच प्रत्येक दिवशी प्राधान्य दिलं गेलं आणि चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. हा प्रकार बॅकफुटला आले त्यानंतर जागा बनवली आणि उडवलं. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार येतोय. अजून एक चौकार फलंदाज अक्षय पाटील याच्या बॅट मधून. 4 धावा आणि या 4 धावांच्या बरोबरीने 43 या धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 24. इशारा येतो की दुसरा षटक या ठिकाणी समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि धावसंख्या होतीये 12.50च्या सरासरीनं 25-24 मध्ये 43चा पाठलाग करायचा होता. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि वाशिवली टीमला जिंकण्यासाठी गरज असेल ते 18 धावांची. डीजे
आज काय सेकंड आहे का ऐकलं का फार चांगली टुर्नामेंट आपण या ठिकाणी बघतोय, पण मी जे आयोजन कमिटी आहे त्यांना सूचित करेन की आपण लक्ष केंद्रित करायचं मैदानावरती ज्या वेळेला ड्रिंक्स ब्रेक होईल त्यावेळेला पाणी तुम्हाला पोचवावं लागेल आणि तुमची कसरत असेल. आयोजन तर फार सुंदर आहे, फार चांगली स्पर्धा आहे. 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आज पहिला दिवस, पहिली मॅच मैदानावरती रंगते जाताडे आणि त्यांच्या विरोधात वाशिवली. टॉस जिंकला होता वाशिवली टीमनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या सत्रात जाताडे संघाकडून धावसंख्या उभारले 42, 43 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 25 अशी दमदार सुरुवात पाहायला मिळते ती वाशिवली टीम कडून. अक्षय पाटील आणि त्याच्या जोडीला सतीश शिंदे चांगला खेळ मैदानावरती करतायत. सलामीची जोडी खरं तर एक डावकुरे हाताचा फलंदाज सतीश शिंदेला आपण बघतोय नॉन स्ट्रायकर एंडला, तर स्ट्रायकर एंडला उभा असेल तो अक्षय पाटील. शेवटचे 12 चेंडू 18 धावसंख्येची गरज आणि या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी आता तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज दीपेश. बाउन्सिंग ट्रॅकचा वापर, खांद्याचा वापर केला या चेंडूवरती गोलंदाजानं. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर होता, असं वाटलं होतं चेंडू पडल्यानंतर सहज बॅटवरती होईल, पण ज्यावेळेला चेंडू डिलिव्हर झाला त्यानंतर चेंडूने दुप्पट उचली प्राप्त केल्याने चेंडू विसावला. तो विकेट किपर महेंद्रच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. 11 चेंडू आता 18 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अप ट्रॅकर फिरून मारण्याचा प्रयत्न, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल. चांगलं बॅकिंग होते त्या ठिकाणी. 1 धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने 43 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 26, बिनबाद 26 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. शेवटचे आता 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 17 धावांची. 10 चेंडू 17 धावसंख्येची गरज. मॅच चांगली होईल यात शंका नाहीये, कारण अद्याप सुरुवात जरी चांगली असली तरी अद्यापही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि इथे आपण बघतो जर का 1-2 चेंडू निर्धाव आले, एखादी विकेट, एखादा ब्रेक थ्रू या ठिकाणी जर का गोलंदाजाने दिला तर या मॅच मध्ये परतण्याची संधी असेल ती जाताडे टीमला. शेवटचे 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता वारंवार बदलताना, कारण चांगलं कॉम्बिनेशन डावकुरे आणि उजव्या हाताचे फलंदाज मैदानावरती खेळ करतायत. 43 धावांचा पाठलाग करताना अद्याप चांगला खेळ राहिला आहे तो सलामीच्या जोडीकडून. पुढ्यात टाकलं होतं या चेंडूला, वलवलं बाहेरच्या दिशेने, चेंडू विसावला विकेट किपर कडे. निर्धाव चेंडू येतो. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये आत्मविश्वास अगदी दुगना करेल तो जाताडे टीमच्या गोलंदाजाचा. धावफलक स्थिरावेल. 26 या धावसंख्येवरती बॅटची एज. 1 धाव घेण्यासाठी सरसावलेत, 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होते 27. 43 चा करायचे पाठलाग. आता शेवटचे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 16 धावांची. 8 चेंडू 16 धावसंख्येची गरज. पहिलाच सामना मैदानावरती रोमहर्षक स्थितीमध्ये येत असताना खरं तर असं वाटलं होतं सुरुवात चांगली झाली आहे, आश्वासक सुरुवात आहे, विकेट गमावली नाहीये आणि अशा वेळेला सहज विजयाच्या दिशेने निघेल वाशिवली संघ. पण तिसरं षटक घेऊन आला दीपेश आणि त्याने थांबवले या सलामीच्या जोडीला. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत या मॅच मध्ये. विनीत देवळेकर यांना विनंती असेल की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती, आपलंही स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. विजय देवळेकर यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. ऑन साईडला फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव तर कंप्लीट दुहेरीसाठी निघालेत आणि दुसरी धाव सहजगत्या पूर्ण. या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43 धावांचा पाठलाग करताना 29. अद्यापही गरज असेल 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 धावांची.
7 चेंडू 14 धावा संख्येची गरज. मॅच हळूहळू अगदी रोमहर्षक स्थितीमध्ये येत असताना सुरुवातीला असं वाटलं होतं सहज विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करेल वाशिवली, पण या षटकात थांबवलंय. हाफ ट्रॅकर खराब चेंडू आणि त्याचा सडेतोड उत्तर देतोय अक्षय पाटील. निर्णायक चेंडू होता आणि त्यावरती येतोय हा षटकार. धावा संख्या होते 35. शेवटच्या 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची. पवार त्यांचंही आगमन झालंय, त्यांचंही आम्ही स्वागत करतो या ठिकाणी. 6 मध्ये 8. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. महेंद्र गायकर स्वतः गोलंदाजीला आलेत, कर्णधार आहेत आणि त्यांना या धावा वाचवायचे. धावा संख्या होतीये 36. जिंकण्यासाठी आता गरज आहे 6 चेंडू आणि 7 धावांची. हाफ ट्रॅकर खराब चेंडू. 2 शॉट ऑफ प्लेन आणि त्यावरती दोनही चेंडूवरती आले 2 षटकार. याचा अर्थ मॅच मध्ये अगदी विजयाच्या नजीक पोहोचलाय तो संघ वाशिवली. थीम सॉन्ग होता आणि इथे आपण बघतो हा आवाज रितेश बोंबाले यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. अगदी गोडवा आहे त्यांच्या आवाजात आणि कमी वयात त्यांनी अगदी फार चांगली उंची या ठिकाणी गाठले. खरं तर कॉमेंटेटर कोण पण होतो, पण इथे मात्र गायक होणं फार कठीण असतं. तुम्हाला अगदी तो स्वर आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला अवगत असणं फार गरजेचं आहे. पण इथे मात्र आपण बघतोय की त्यांचे हे जे प्रयत्न होते ते अगदी त्यांना चांगल्या यशाच्या शिखरावरती घेऊन जातात. त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. अंकित तुम्हाला वारंवार लक्ष द्यावं लागेल मैदानावरती, कारण चेंडू सहज सीमापार येतात आणि एकदा जर का चेंडू सीमापार गेला तर पुन्हा एकदा चेंडू मैदानावरती येणं तितकंसं सोपं नाहीये. त्यामुळे मैदानावरती लक्ष केंद्रित तुम्हाला करावं लागेल, तरच तुमचा वेळ वाचेल आणि प्रत्येक सामना 4 षटकांचा होईल. विजयी धाव घ्यायचे भरपूर वेळ. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि हा विजयी फटका होता. 1 धाव देऊन जातोय. अर्थातच हा सामना जिंकलाय वाशिवली संघानं. बिनबाद 43 या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या कंप्लीट होतोय आणि ही मॅच जिंकले वाशिवली टीमनं. हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेत सहभाग घेतला होता जाताडे टीमनं, त्यांचंही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतरची मॅच असेल वरोशा आणि त्यांच्या विरोधात असेल बोरिवली. मागील स्पर्धेत बोरिवली संघाने चांगला खेळ साकारला होता आणि त्यांनी ती स्पर्धा जिंकली होती. आणि मॅच असेल बोरिवली आणि त्यांच्या विरोधात वरोसे. टॉस जिंकलाय वरोसे टीमनं. कुणाला काय निर्णय त्यावरती लगेच आपण